नमस्कार मित्रांनो. काल आपल्याला अहमदाबादच्या स्टेडियममध्ये एक असा सामना पाहायला मिळाला जिथे गुजरात टायटनने सनरायझर्स हैदराबादला जमिनीवर लोळवले. मॅचच्या तिन्ही डिपार्टमेंटमध्ये बॅटिंग असो, बॉलिंग असो आणि फिल्डिंग असो, त्यांनी सनरायझर हैदराबादला वरचढ होऊ दिले नाही आणि 82 धावांनी विजय मिळवून आय पी एलच्या टेबलमध्ये टॉपला आपले स्थान पक्क केले. गुजरातने पहिले बॅटिंग करायला सुरुवात केली आणि त्यांची सुरुवात पाहिजे तशी झाली नाही. पॉवर प्लेमध्येच त्यांनी शुभमन गिल, बटलर अशा विकेट्स गमावल्या आणि नेहमीप्रमाणे साई सुदर्शन हा त्यांच्या टीमचा बॅकबोन ठरला. त्याने आपला धूम त्याने आपला शानदार फॉर्म कायम राखत एक चांगली अर्धशतकी खेळी केली आणि दुसऱ्या एंडवरती कंटिन्युअस विकेट्स पडत असताना देखील तो आपला एंड आप सॉरी आपला एक एंड कायम राखत स्ट्राईक रोटेट्स करत खराब चेंडूवर बाउंड्री मिळवत त्याने शांत डोक्याने आपला खेळ करत गेला आणि गुजरात टायटन्सचा स्कोअरबोर्ड हलता ठेवला. ती फक्त एक अर्धशतकी खेळी नव्हती तर एक मॅच विनिंग पारी होती असं म्हणायला हरकत नाही. आणि त्याला मग वॉशिंग्टन सुंदरने चांगला साथ दिला. त्याने हैदराबादच्या बॅटर्सवर चांगला काउंटर अटॅक केला आणि गुजरात टायटनला 168पर्यंत पोहोचायला मदत केली. एका वेळेस वाटत होतं की गुजरातची टीम 150-155 धावापर्यंत पोहोचू शकेल, पण शेवट डेथ ओव्हरमध्ये केलेल्या फटकेबाजीमुळे 168 धावापर्यंत पोहोचली आणि एक अबोव पार स्कोर पर्यंत त्यांना पोहोचता आले. SRHची जेव्हा बॅटिंगची सुरुवात झाली तेव्हा त्यांचे कंप्लीट कोलॅप्स झाले. एकही बॅटर पिचवर येऊन पिचवर येऊन पिचवर येऊन मला वाटते फटकेबाजी करण्याच्या नादात त्यांनी विकेट्स गमावल्या. बॉल थोडा होल्ड होत होता, पिच थोडी डबल पेस होती आणि गुजरात टायटन्सच्या फास्ट बॉलर्सनी सिराज झाला, रबाडा झाला, जेसन होल्डर आणि प्रसिद्ध कृष्ण यांनी हार्ड लेंथ बॉलिंग करत हैदराबादच्या बॅटर्सना हात मोकळे करायचा चान्स दिला नाही आणि प्रेशरमध्ये येऊन सगळे बॅटर्स प्रेशर रिलीज करणारा शॉट खेळत गेले आणि आपले विकेट फेकत गेले. आणि गुजरातच्या बॅटर्सनी आपण जसं हार्ड हे लेंथ टाकत गेले तर त्यामुळे त्यांना टायमिंग मिळाली नाही आणि 2 पेस विकेट असल्यामुळे त्यांना टायमिंग मिळाली नाही आणि ते कंटिन्युअसली रेग्युलर इंटरवलमध्ये विकेट पडत गेल्या. मला जर वाटते त्यांनी थोडा पिचवरती टाईम स्पेंड केला असता, एखादी पार्टनरशिप केली असती तर शेवटी जम बसलेल्या बॅटर्सना सामना खेचता आला असता शेवटपर्यंत. पण असं आपल्याला माहीत आहे की हैदराबादचे बॅटर्स आर्यापार असं खेळतात आणि त्यांनी काल तसेच खेळून 86 धावावर ते ऑल आऊट झाले आणि गुजरात टायटन्स 82 धावांनी सामना जिंकले. इथे आपल्याला रबाडाच्या स्पेलची त्याला पाहिजे रबाडाच्या स्पेलचा कौतुक करावं लागेल. त्याने एक्स्ट्रा बाउन्स मिळवला आणि हैदराबादच्या बॅटर्सना काही चान्स दिला नाही हात मोकळे करण्याचा. आणि इथे फास्ट बॉलरच्या ब्रिलियन्ससोबत त्यांची फिल्डिंगचा पण आपल्याला कौतुक करावं लागेल, त्यांचा दाद द्यावा लागेल. शार्प कॅचिंग केली आणि ग्राउंड फिल्डिंग पण त्याची काल व्यवस्थित झाली. हैदराबादसाठी काल एक महत्त्वाचा सामना होता, पण ते काल जिंकू शकले नाही आणि मला वाटते एक लाईफ सेविंग टुर्नामेंटमध्ये जिवंत राहण्यासाठी एक त्यांना कालचा विजय महत्त्वाचा होता. पण गुजरातने त्यांना काही चान्स दिला नाही आणि गुजरात आता IPLच्या टॉपवर पोचली, टेबलच्या टॉपवर पोचली आणि प्लेऑफच्या मला वाटते पहिल्या 2 पोझिशनवरती गुजरातची टीम फिनिश करेल आणि हैदराबादला आता आपली कंबर कसून बाकीच्या सामन्यामध्ये खेळावं लागेल आणि प्लेऑफमधील आपलं स्थान पक्का करावं लागेल. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूया. अशाच दर्जेदार मराठीमधील क्रिकेट ॲनालिसिससाठी
लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.